शंभूचं आम्ही नाव फायनल केलेलं आहे. सो त्याच प्रोसेससाठी मी आता जाते नगरपालिकेत, कारण की त्याचा बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे आणि बर्थ सर्टिफिकेटसाठी त्याचं मेन फायनल नाव लागणार आहे. सो त्याचं नाव आम्ही तर फायनल केलेलं आहे, कुठलं नाव त्याचं ठेवायचं आहे कुठलं नाही. सो त्याचं जे काही नाव असणार आहे ते मी लवकर रिव्हील करणार आहे आणि तुम्हाला पण ते सांगणार आहे. सो सध्या त्याची प्रोसेस करायला मी जाते नगरपालिकेत. काल परवा राकेश आली होती, ते गेले होते, पण तेव्हा शनिवार होता तर बंद होतं नगरपालिका. सो आज मंडे मम्मी आणि पप्पा आम्ही दोघी जातो. पुढे काय होतं ते तुम्हाला मी दाखवते. शंभूचं बर्थ सर्टिफिकेटचं लक्षातच नव्हतं आणि हे सगळं अर्जंट काम मला करून घ्यायचं आहे, कारण की मला सासरी जायचं आहे. आता परत इकडे येणं काही लवकर होणार नाही, त्याच्यामुळे हे कामं आधी करून घ्यायचे होते. सो पप्पांना एकदम आठवलं की अरे शंभूचं बर्थ सर्टिफिकेटसाठी आपल्याला जायचं आहे, फॉर्म जमा करायचा आहे. तसं शंभूच्या बाबाने फॉर्म भरून ठेवलेला होता, मला फक्त सबमिट करायचा होता. मग इथे आम्ही नगरपालिकेत गेलेलो आणि आम्ही घरून निघालो तेव्हा 1 वाजलेला होता आणि ह्या लोकांचा लंच टाईम 1:30 वाजेचा होता. पण म्हटलं चला, ज्या फर्स्ट सेक्शनमध्ये गेलो जिथे फॉर्म सबमिट करायचा होता तिथे काहीच गर्दी नव्हतं. लकीली आमचा तिथे लगेच नंबर लागला. त्यांनी काय त्यांच्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या, फॉर्म वगैरे भरून घेतला आणि हा फॉर्म आम्हाला घरपट्टीच्या सेक्शनमध्ये सबमिट करायला लावला होता. पण तिथे गेल्यानंतर तिथे भली मोठी लाईन होती आणि नेमकं आम्ही त्या डिपार्टमेंटला गेलो तेव्हा काहीतरी 1:23 वाजलेला होता आणि 7 मिनिटांनी त्यांचा लंच टाईम होणार होता. म्हटलं आता हे लोक आपल्याला मध्ये घेतात नाही घेतात, आम्ही तरी लाईनीमध्ये उभं राहिलो. आता परत किती वेळ लागतो किती नाही माहीत नव्हतं, पण स्टील आम्ही लाईनीमध्येच थांबलेलो. बट एक गंमत झाली इथे की आम्हाला खूप वेळ थांबायची गरज नाही पडलेली आणि फॉर्म वगैरे मग इथे आम्ही सबमिट केला आणि निघालो आम्ही नगरपालिकेमध्ये. आता 8 दिवसांनी त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे सर्टिफिकेट घेऊन जाण्यासाठी. मग सासरी जाण्याआधी हे काम महत्त्वाचं होतं, ते करून घ्यायचं होतं, कारण की आता पुढचे शंभूचं नावाची प्रोसेस महत्त्वाची होती, जन्मदाखला काढणं महत्त्वाचं होतं, कारण की पुढच्या गोष्टीसाठी त्याचं आम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागणार होतं. त्यासाठी आता शंभूचं नाव आम्ही काय ठेवलं हे मी तुम्हाला रिव्हील करणार आहे. आणि गंमत अशी झाली की माझा लवकर नंबर कसा लागला हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. फायनली नगरपालिकेत आम्ही जाऊन आलो. शंभूचं जे बर्थ सर्टिफिकेट आम्हाला काढायचं होतं त्याचा आम्ही अर्ज भरून आलेलो आहोत. त्याच्यानंतर त्यांनी एक पावती दिलेली आहे आणि 8 दिवसानंतर आम्हाला त्याचं बर्थ सर्टिफिकेट भेटणार आहे. सो त्याचं नाव पण फायनल झालेलं आहे. सो मी लवकरच त्याचं नावसुद्धा रिव्हील करेल की त्याचं नाव आम्ही काय ठेवलं आहे ते. आता 8 दिवसानंतर परत नगरपालिकेत जावं लागेल त्याचं बर्थ सर्टिफिकेट घ्यायला. घरी आले, एक छान झालं की तिथे आम्ही जवळपास 1 वाजता गेलेलो आणि 1:30 वाजता त्यांचा लंच ब्रेक असतो हे आम्हाला माहीतच नाही. आम्ही 1 वाजता गेलेलो. आधी जे जन्ममृत्यू डिपार्टमेंट असतो तिथे गेलो. तिथे तो फॉर्म जमा केला. त्यांनी थोडंसं फॉर्मॅलिटीज असतात त्यांचे ते भरून घेतलेले. आता तिथे व्हिडिओ काढायला म्हणजे मला थोडं हे वाटत होतं, कारण की खूप सारी गर्दी होती. म्हटलं इथे काय व्हिडिओ काढू, तर आपलं जे मेन काम आहे ते काम करून घेऊया व्यवस्थितपणे. मग तिथे त्यांनी त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या, फॉर्म जमा केला आणि तिथे त्यांनी मग आपला जो फॉर्म होता दिलेला तो त्यांनी आम्हाला घरपट्टी वगैरेचं सेक्शन होतं त्यांचं तिथे जमा करायला लावला. मग त्याची मी क्लिप घेतलेली होती, तर तिथे जमा करायचा होता. तर नेमकं आम्ही गेलो तेव्हा लाईन होती बऱ्यापैकी आणि ते सगळे म्हणत होते की आता तुम्हाला उशीर झालेला आहे. ते सगळेजण म्हणत होते की तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्ही काही थांबू नका, थांबण्यात काही पॉईंट नाही आहे, तुम्ही 2 वाजता या, कारण की 1:30 ते 2 त्यांचा लंच टाईम असतो. पण म्हटलं जाऊ द्या, परत घरी जा, घरून परत या, त्याच्यासाठी म्हटलं मग त्यांनी गेट बंद करून घेतला. मग त्यांनी दरवाजा बंद केला तेव्हा कळलं की ॲटलिस्ट हे आतमध्ये जेवढे लोक आहेत त्यांचा फॉर्म घेऊन घेतील असं वाटलेलं. मग आम्ही थांबलो, पण नेमकं माझा नंबर लागणार, पुढच्या 2 लोकांचं काम झालं आणि ते बोलले की आता मागच्याने बसून घ्या. तेवढं 1:30 वाजून गेलेला होता. मग एक बाबा होते, त्यांनी त्यांचा नंबर लावून घेतला की बाबा मला हॉस्पिटलला जायचं आहे वगैरे सांगून आम्ही बसून गेलेलो. मग नंतर एक काका उठले, त्यांनी सांगितलं की माझं एवढं काम करून द्या मॅडम, मला हेच एवढंच भरायचं आहे वगैरे असं. मग मी म्हटलं अरे माझं पण बाळ घरी आहे, तर मला पण घरी जायचं आहे, माझं बाळ 2च महिन्याचं आहे, आता तो रडेल वगैरे हे ते, तर मी इथे का थांबते, मग तुम्ही माझं पण काम करून द्या बॉस म्हणून. मग शेवटी ते काका बोलले एक काम करा म्हणे, या दीदीचा नंबर लावून द्या म्हणे, या दीदीचं बाळ घरी आहे बॉस म्हणून. मग थँक्स टू त्या काकांना की त्यांच्यामुळे मग माझा नंबर लागला आणि एवढे 2 वाजेपर्यंत थांबायची काही आम्हाला गरज पडली नाही. मग गेलो तिथे, तो फॉर्म जमा केला, त्यांनी ती पावती दिली आणि मग नेक्स्ट म्हणजे 8 दिवसानंतर त्यांनी बोलवलं तेव्हा सर्टिफिकेट भेटून जाईल. सो असं होतं. तर त्या एका काकामुळे माझा लवकर नंबर लागला आणि मी घरी आले. आणि घरी आली तर बघते शंभू थोडासा रडत होता, कारण की तो झोपी आलेला होता.
एवढा तो रडतच नाही कधीच. तो फक्त दूध पिण्यासाठी किंवा झोप लागते तेव्हा तसा रडतो. मग मी त्याला फीड करून गेलेली होती, पण मला झाला होता तरी अर्धा तास झाला होता. म्हणजे फीड करून त्याला अर्धा तास झाला होता आणि मी अर्ध्या तासाने म्हणजे जवळजवळ 1 तासाने मी निघालेली होती. मग त्याचा तो टाईम झाला होता तेव्हा तो झोपलेला होता. मी निघाली तेव्हा तो झोपलेला होता. मग मी गेल्यानंतर थोड्या वेळाने तो उठला, खेळला वगैरे आणि रडायला लागला. मग तो रडणार त्याच्या एक 5-10 मिनटात मग मी घरी आली होती. मग पाहते तर तो म्हणजे झोपण्यासाठीच तो रडत होता. मग त्याला मम्मीने झोळीत टाकलं, थोडासा झोका दिला आणि तो झोपला. म्हणजे आताही तो झोपलाच आहे असं. मग अशा प्रकारे आमचं काम झालं. फर्स्ट टाईम मी असं डॉक्युमेंटरी काम केलेलं आहे. आमचं ते सगळं पप्पांनीच केलेलं होतं. म्हणजे सगळेच डॉक्युमेंट, आमचं मग नॅशनॅलिटी असू दे, डोमेसिल असू दे, जन्मदाखला असू दे किंवा जे काही कागदोपत्री कामं होते तर ते सगळे पप्पांनी केले होते. आम्हाला जाण्याची कधी गरजच नाही पडली. आता शंभूच्या निमित्ताने मी फर्स्ट टाईम गेली होती की बर्थ सर्टिफिकेट कसं काढतात, काय प्रोसेस असते ती मला आज कळाली. सो घरी आले, फ्रेश झाले, त्याच्यानंतर जेवण केलं आणि आता मी झोपणार आहे. कारण की रात्री ह्या भावाने खूप त्रास दिलेला आहे. प्रत्येक अर्ध्या तासात उठून अर्धा 1 तासात उठायचा, खेळायचा आणि रडायचा. माझा मग पूर्ण रात्र अशीच त्याच्या मागे गेली. त्याच्यामुळे आता मग मी शांत, तो झोपला म्हणून तो जोपर्यंत झोपला तोपर्यंत मी पण झोप काढून घेते. सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.